मोठी बातमी समोर येते। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ अशी ग्वाही असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे। कोणतीही योजना बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी ग्वाही आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे। कोणतीही योजना बंद होणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं, त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही। आम्ही देणार आहे, ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे। मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे। सध्या आम्ही 1,500 रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय। लाडकी बहीण योजना बाबतीमध्ये अजितदादांनी काल सभागृहामध्ये सांगितलेलं आहे, कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलंय राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये दे। वस्तुस्थिती आहे, महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे। आम्ही जे बोललेलो आहे, जे ज्या घोषणा केलेल्या आहेत, या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल, मजबूत, आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो 2100 रुपये ते देखील मिळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।